नमस्कार. नर्मदे हर. मी संदीप सिद्धये. विस्डम ऑफ सनातन धर्म संदीप सिद्धये या आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. वेळोवेळी मी आपल्याला सांगत असतो की धर्मविषयक काही शंका असतील तर अवश्य विचारा. त्यानुसार एका सन्माननीय साधकांनी एक शंका विचारली आहे आणि त्याचं निरसन करण्यासाठी आज आपण हा यूट्यूबचा प्रपंच करणार आहोत. ती शंका अशी आहे की हनुमान पंचमुखी का आणि कसा झाला, किंवा त्याचं पंचमुखी रूपाचं महत्त्व काय, इत्यादी इत्यादी. आपल्याला सुरुवातीला हे बघून घ्यावं लागेल की हनुमंत हा चिरंजीव अवतार आहे, म्हणजे तो आजही आहे असं आपण आपल्या शास्त्राप्रमाणे मानतो. आता अशा प्रकारे या ज्या शास्त्रात दिलेल्या किंवा आपल्या धर्मामध्ये दिलेल्या ज्या कथा आहेत, पुराणामधल्या दिलेल्या कथा आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, अशा प्रकारच्या कथा या त्यात काही वेळा आपल्याला असा संशय येतो की अमुक ह्या एखाद्या पुस्तकामध्ये किंवा अमुक एका पोथीमध्ये किंवा ग्रंथामध्ये असं असं विवेचन आहे, दुसऱ्या ग्रंथात काहीतरी वेगळं विवेचन आहे, आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की हे सगळं खोटंच तर नाही ना. पण आपली श्रद्धा डळमळते. त्यासाठी एक शांतपणे विचार करून आपण सुरुवातीला बघूया, म्हणजे लक्षात येईल आपल्याला की आपण स्वतःच्या जीवनात, म्हणजे माझ्या जीवनात गेल्या 8 दिवसात काय काय घटना घडल्या ह्या कागद पेन घ्यायचं आणि लिहून काढायच्या. तुम्हाला गंमत सांगतो, आपली इतकी धांदल होईल की त्या धांदलीची कल्पनाही आपण आता नुसतं विचार मनात आणून बघा, गेल्या 8 दिवसात आपण काय काय केलं, किती आठवतो आपल्याला. आजच्या दिवसभरात आपण काय काय केलं हे आठवायचा प्रयत्न केला तर आपल्याला काय काय आठवतं. आणि आम्हाला अपेक्षा अशी असते की इतिहासकारांनी साध्यंत वृत्तांत अगदी व्यवस्थितपणे, कुठेही काही चुका न होता, कुठला संदर्भ न गडबडता, अशा प्रकारे, आणि ते सुद्धा एकही प्रसंग न टाळता आपल्याला अशा प्रकारे ग्रंथाचं मार्गदर्शन किंवा त्या घटनेचं मार्गदर्शन करावं असं आपल्याला अभिप्रेत असतं. आता कृतयुगानंतर त्रेतायुग आलं. शास्त्रकार स्वतःच म्हणतात की त्रेतायुगामध्ये रामाचा जन्म झाला, अवतार झाला, आणि त्यानंतर द्वापारयुग अख्खं निघून गेलं, आणि त्याच्यानंतर आता कलियुग आहे. आकडेवारी तात्पुरती बाजूला ठेवली तरी नक्की एक आपल्याला सांगता येईल की कित्येक हजार वर्षांपूर्वी रामचरित्र घडलं. आणि मग वाल्मिकी ऋषींनी किंवा असं असंख्य ऋषीमुनींनी ते चरित्र, कारण अद्भुतच ते चरित्र, तेव्हा किती सांगितलं तरी ते कमीच असं असल्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ते लिहून ठेवलं. आता ती जी मूळ हस्तलिखित पोथी आहे ती किती जणांकडे उपलब्ध आहे? कारण 10,000 वर्षापूर्वीचं हे जे लिखाण असणार ते कुठे 10,000 किंवा कदाचित किंबहुना लाखांमध्ये सुद्धा असेल, ज्याचं आपण आत्ता त्या वादातच शिरूया नको. पण नक्की असं आहे की कृष्णाच्या अवताराच्या आधीची कथा रामाची आहे, तर ते किती जुनं आहे, आणि ते आपल्याला मात्र अचूक असायला पाहिजे असं वाटतं. गोंधळ कुठेही असता कामा नाही. आपली किती चुकीची अपेक्षा आहे बघा. मग वाल्मिकी रामायणामध्ये ज्या कथा नाही आहेत किंवा तुलसी रामायणामध्ये ज्या कथा नाही आहेत, तुलसी रामायण खरं सांगायचं म्हणजे लिहिलं गेलं कधी, तर आताच्या काळामध्ये, म्हणजे कलियुगामध्ये लिहिलं गेलं. तुलसीदासांनी, त्यांना दर्शन व्हायचं, प्रत्यक्ष ते दिसायचं सगळं, ह्या घटना त्यांच्या डोळ्यासमोर यायच्या, ध्यानामध्ये यायच्या म्हणूया आपण, आणि ते लिहून काढायचे. मग त्याही रामायणामध्ये नसलेल्या काही कथा, अशा प्रकारच्या काही कथा या कदंब रामायण किंवा कृत्तिवास रामायण वगैरे असं दक्षिण भारतात सुद्धा रामायणं लिहिली गेली. रामायणं एकूण कमीत कमी 30 ते 35 उपलब्ध असतील असं मला तरी माहिती आहे, ती एवढी आहे. त्याच्यापेक्षा किती असतील माहिती नाही. इंडोनेशियात सुद्धा रामाचं महत्त्व सांगितलं जातं. इतकं रामचरित्र आहे, त्यामुळे त्यातल्या प्रत्येक घटना, अगदी अर्वाचीन काळातल्या आपण प्रसंग घेतले तर अगदी 100-200 वर्षात घडलेल्या सुद्धा कित्येक घटनांमधल्या आतल्या ज्या काही खुबीच्या गोष्टी आहेत त्या सांगितल्याच गेलेल्या नाहीत इतिहासामध्ये. आणि नंतर कोणीतरी त्यांच्या संपर्कात असलेली जिवंत व्यक्ती एखादी असते किंवा त्यांनी पुस्तक लिहून ठेवलेलं असतं, ते जेव्हा प्रसिद्ध होतं तेव्हा आपल्याला कळतं की अशा प्रकारच्या घटना त्या महान व्यक्तीच्या जीवनात सुद्धा घडलेल्या आहेत. म्हणजेच रामायणातल्या, वाल्मिकी रामायणातले पुरावे किंवा तुलसी रामायणातले पुरावे ह्याच्यावरनं आपण एखादी गोष्ट बरोबर की चूक असं ताडत बसण्यापेक्षा ऋषीमुनींनी किंवा त्याच्या शिष्य परंपरेतून अशा प्रकारे आलेले जे काही इतर मुद्दे आहेत, अशा कितीतरी घटना असतील ज्या रामाच्या जीवनातल्या असतील, ज्या सांगितल्या गेल्याच नाही आहेत किंवा कुठेतरी दुसरीकडे सांगितल्या गेल्या आहेत, आणि त्या वाल्मिकी रामायणात किंवा तुलसी रामायणात उपलब्ध नाहीत. केवळ एवढ्याचसाठी
त्या नाहीतच किंवा घडल्याच नव्हत्या किंवा खोट्या आहेत असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही. दुसरी कसोटी अशी आहे की जे चांगलं असतं आणि खरं असतं ते काळाच्या कसोटीवरती उतरतं. चांगलं असणार ते काळामध्ये राहणार. एवढ्या कालावधीमध्ये जे चुकीचं असेल ते आपोआप नष्ट पावलं असतं. पण असं न होता या ज्या काही आता मी आपल्याला एखादी आख्यायिका वजा काही कथा सांगणार आहे हनुमंताची, पंचमुखी हनुमान कसा झाला त्याच्याबद्दलची. तर ही कथा कृत्तिवास रामायण किंवा कदंब रामायणातली आहे. वाल्मिकी रामायणात किंवा तुलसी रामायणात कदाचित आपल्याला इतक्या साध्यंत ती मिळणार नाही. आणि मीही आपल्याला सांगणार आहे ती काय आहे, तर ते सुद्धा अगदी 100% एकवाक्यता असेलच असं नाही. तर मी आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा पाठ जो मला योग्य वाटला तो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कोणी असं म्हणण्याचा प्रयत्न करू नका कृपया की बाबा हे सगळं खोटं आहे किंवा हे तुम्ही कुठे वाचलं, त्याचे पुरावे काय वगैरे. तर मी एकाच केवळ पुस्तकाच्या आधाराने किंवा एका ग्रंथाच्या आधाराने मी आपल्याला हे सांगत नाहीये. तर पारंपरिक अशा प्रकारचे किंवा कीर्तनकारांच्या परंपरेतून आलेलं अशा प्रकारचं किंवा अन्य 2-3 गोष्टी एकत्र करून असं ते कर्णोपकरणी सांगत आलेल्या ज्या कथा आहेत त्या सगळ्यांचं एक प्रकारचं संपादन करून मी आपल्याला हनुमान पंचमुखी कसा झाला त्याची कथा आता ऐकवणार आहे. आपल्याला बहुतांश रामायण माहीत आहे अशी कल्पना करूया आणि आपण पुढे जाऊया. इंद्रजिताचा जेव्हा वध झाला, मेघनाद उर्फ इंद्रजित याला लक्ष्मणाने असा एक बाण सोडला की हा बाण मी जर 14 वर्ष गेली जी काही रामाबरोबर जेवढा कालावधी, म्हणजे 14 म्हणजे पूर्ण झालेली नव्हती त्यावेळी, जेवढा कालावधीपर्यंत मी वनवासात प्रभू रामचंद्रांबरोबर माझ्या ज्येष्ठ बंधूंबरोबर राहिलो आहे तेवढ्या काळामध्ये मी शुद्ध ब्रह्मचर्याचं पालन केलं असेल आणि एकनिष्ठेने माझ्या ज्येष्ठ भ्रात्याची म्हणजे माझ्या दादाची सेवा केली असेल, सदाचरणाने वागलं असेल तर हा सोडलेला बाण माझा परत येणार नाही इतकं त्याच्या वचनामध्ये सत्यता असल्यामुळे अशा प्रकारच्या तपस्वी व्यक्तीकडून मेघनादाला म्हणजे अर्थातच इंद्रजिताला मृत्यू होता आणि त्याप्रमाणे शेष भगवंतांचे अवतार असलेले लक्ष्मण यांच्या हस्ते इंद्रजित मृत्यू पावला. आणि त्याच्यानंतर आता मात्र रावणाला कळलं की आपला मुलगा हा जास्त पराक्रमी आहे आपल्यापेक्षा आणि असा माझा मुलगा ज्या अर्थी गेला त्या अर्थी आता हे काही खरं नाही, भयंकर संकट आपल्या लंकेवरती आता आलेलं आहे. तेव्हा जे पळपुटे लोक असतात ना ते सगळ्यात पहिल्यांदा समोर असं पुढे जाऊन असं काही कार्य करत नाही. ते आधी शक्यतो बघतात, दुसऱ्या कोणाला तरी पाठवून बघा, तिसऱ्या कोणाला तरी पाठवून बघा असं. त्याला आठवलं की आपले अहिमही नावाचे रावणच त्यांना सुद्धा म्हणतात, अहिरावण आणि महिरावण अशा प्रकारचे आपले मित्र पाताळ लोकांमध्ये राहतात. त्यांच्या कानावर जर आपण ही गोष्ट घातली तर ते आपल्या संरक्षणासाठी नक्की धावून येतील. तर त्यांनी पाताळ लोकांमध्ये निरोप पाठवला आणि हे अहि आणि मही नावाचे 2 भाऊ हे रावणाकडे येऊन हजर झाले. आणि रावणाकडे उपस्थित झाल्यानंतर रावणाने सांगितलं की माझा शत्रू राम असा असा आहे आणि त्याने इंद्रजिताला मारलेला आहे, तेव्हा तुम्ही काही करून त्याचा बंदोबस्त करून टाका. आता हे अहिमहिम होते, हुशार होते. त्यांनी काय विचार केला की या अर्थी इंद्रजितासारख्याला हे जमलेलं नाही, त्या अर्थी आपण समोरासमोर युद्ध वगैरे करण्यात काय अर्थ नाही. म्हणून त्यांनी योजना काय केली तर आपण रामचंद्र आणि लक्ष्मण यांना गपचूपपणे पळवून घेऊन जावं आणि त्यांची उपास्य देवता जी कामाक्षी देवी म्हणून होती पाताळ लोकांमध्ये तिला सरळ या दोघांचा बळी देऊन टाकावा अशी योजना त्यांनी आखली. आणि त्यानुसार या शिबिरामध्ये आता युद्ध अजून चालूच होतं. इंद्रजित गेलेला असला नंतर अजून रावणाचा जोपर्यंत पाडाव होत नाही आणि जोपर्यंत सीतेचा पुन्हा स्वीकार करून सीतेला पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन अयोध्येला पुन्हा प्रभू रामचंद्र जात नाहीत आणि विशेषतः ही 14 वर्ष पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ही कथा पुढे सरकणार नाहीये. आणि तोपर्यंत लंकेतून तर बाहेर जाता येणार नाही युद्ध संपल्याशिवाय, सीतामाईना घेतल्याशिवाय. युद्धाची परिस्थिती तशीच असताना रामचंद्र आणि लक्ष्मण हे या शिबिरामध्ये झोपलेले होते, रात्रीच्या वेळी विश्राम करत होते. आणि त्यावेळी हनुमंतानी आपल्या शेपटीच्या साह्याने आणि आणखीन काहीतरी गोष्टीने असं त्याच्या संपूर्ण ते वानर सैन्य वगैरे झोपलं होतं त्याच्याभोवती एक प्रकारची तटबंदी करून ठेवली होती त्याच्या शेपटीच्या साह्याने. हनुमंताला आपली शेपटी कितीतरी लांब हवी तेवढी करता यायची, पण त्याच्यात सगळे सुरक्षित आहेत असं गृहीत धरून हनुमंत सुद्धा असं बसल्या जागी, म्हणजे असा झोपला नाही आडवा, असं बसल्या जागी अशी छोटीशी तंद्रा घेत असतानाच्या काळात गुप्त वेशाच्या माध्यमातून अतिशय सूक्ष्म असं मायावी रूप घेऊन त्यांनी या दोघांनी अहि आणि महिनी राम आणि लक्ष्मणांना उचललं आणि गपचूपपणे झोपलेल्या अवस्थेतच पाताळात घेऊन गेले. आता अनंत कोटी ब्रह्मांड नायक साक्षात भगवान परमेश्वर असलेला असा प्रभू रामचंद्र असे ते अवतारी पुरुष, तर त्याला
त्यांच्या झोपेत असताना कोणीतरी घेऊन जाणं खरंच शक्य आहे का? ठाकूर आमचे म्हणतात, लवकुशानो, तुम्ही काय तुमची बिशाद की तुम्ही हनुमंताला पकडाल किंवा रामाला बांधून ठेवाल, त्यांनी तुम्हाला बांधू दिलं म्हणून ते तसं होऊ शकलं. प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांनी मानवी अवतार घेतला होता, तेव्हा मानवी कर्तृत्व करायचं, दैवी कर्तृत्वाची झलक दाखवायची नाही, हे शेवटपर्यंत मनापासून पाळलं. तेव्हा अशा प्रकारे राक्षस आपल्याला घेऊन जात आहेत, त्याच क्षणी जागं व्हायचं आणि त्यांचं लगेच पारिपत्य करायचं असं जर केलं तर ते मानवी कृत्य वाटणार नाही, दैवी कृत्य वाटणार. त्यामुळे आपली मानवाची जी मर्यादा स्वतःवरतीच आपणच लावून घेतली आहे. भगवंताला खरं म्हणजे कोणतीही मर्यादा बांधू शकत नाही असं असताना सुद्धा मनुष्य प्राण्याने असं आदर्श जीवन जगावं, संकटाच्या वेळी सुद्धा असं काहीतरी चमत्कार होऊन परमेश्वर आपल्यासाठी धावून यावा अशी अपेक्षा करू नये. तर आपल्या कर्तृत्वाने आणि परमेश्वरी कृपेने, पण ती कृपा कशी, अगदी रांगड्या मार्गाने, जसं आपण सर्वसामान्य जीवनामध्ये जगतो आणि संकट आल्यानंतर मग आपण त्याच्यावर विचारविनिमय करतो, कुणाकडनं तरी सल्ला घेतो, कुणाची तरी मदत घेतो आणि त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी जसं सामान्य माणूस जसा मार्गक्रमणा करील आणि त्यांनी करावी असं भगवंतांना अपेक्षित आहे, तसं प्रभू रामचंद्र वागून दाखवत आहेत. आणि म्हणून काय झालं की असं झोपेत उठून घेऊन दिलेलं भगवंतांना कळत नाही अशातला भाग नाही, पण त्यांनी तसं होऊ दिलं. या सगळ्या प्रकाराला भगवंतांची लीला असं म्हणतात. आणि अशा प्रकारे राम आणि लक्ष्मणाला तिकडे घेऊन गेल्यानंतर सकाळी उठून लोक बघतात तर राम आणि लक्ष्मण गायब. हनुमंतांना सगळ्यात जास्त मोठं दडपण आलं. ह्याचं कारण असं की आपण शेपटीच्या साह्याने सगळं संरक्षण करतोय असं आपल्याला वाटत होतं, आणि अशा परिस्थितीमध्ये संरक्षण व्हायचं राहिलं बाजूलाच, आपले प्रभुनाथ आपल्या आणि त्यांच्या बंधुराजांना घेऊनच इथून कोणतरी निघून गेलाय किंवा काहीतरी अदृश्य केलेलं आहे. म्हणजे हे काय शक्ती आहे हे शोधावं म्हणून हनुमंतांनी अंतर्ज्ञानाने विचार करण्याचा प्रयत्न केला. विभीषणाला विचारलं, कारण विभीषण यांच्या पक्षात आलेले होते. विभीषणाने सांगितलं, हे कृत्य मायावी विद्या जाणणारे अहिमही रावण किंवा पाताळातल्या कोणाची तरी नक्की हे करामत असली पाहिजे. हे कृत्य सामान्य व्यक्तीचं नाही. आणि हे कळल्यानंतर हनुमंत जसं लंकेत प्रवेश करताना सूक्ष्म रूप घेऊन गेले होते, तसंच सूक्ष्म रूप घेऊन पाताळामध्ये आपल्या स्वामींना म्हणजे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांना सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पाताळलोकी पोचले. आणि त्यांनी गुप्तपणे सगळीकडे बारकाईने तपासलं काय आहे प्रकार, तो जाणून घेतल्याशिवाय असं बेसावध अवस्थेत आपण काहीतरी शत्रूच्या ह्याच्यात जायचं नसतं, कारण त्यामुळे काय होतं, प्रसंगी उलटं आपली चाल आपल्या दंगलट येण्याची शक्यता असते. आणि म्हणून हनुमंत बुद्धिमत्तां वरिष्ठ, अत्यंत मोठे हुशार. त्यामुळे त्यांनी काय केलं, सूक्ष्म अवलोकन केलं की काय प्रकार चाललाय. तर त्यांचं असं लक्षात आलं की कामाख्या देवीचं देऊळ आहे आणि त्या देवळामध्ये ह्या दोघांना बंदिवान करून ठेवलेलं आहे. आणि एकंदरीत मुहूर्त, त्यांचा जो काही शुभ मुहूर्त म्हणून येण्याची वाट बघतायत हे लोक मंडळी, आणि त्यावेळी हे त्याचा बळी देणार आहे या दोघांचे, असं जेव्हा हनुमंतांच्या लक्षात आलं सगळं एक बारकाईने बघितल्यानंतर, त्यानंतर त्यांनी योजना अशी केली की आता काय करावं आणि ह्यांना सोडवावं. कारण युद्ध करून आपण माही रावणाला मारू शकणार आहोत की नाही हा प्रश्न पहिला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांना पकडून आणलंय तर प्रभू रामचंद्र स्वामी आहेत, त्यांनी आज्ञा केल्याशिवाय हनुमंत काहीही करत नाही. हनुमंत स्वतः आपल्या मनाने काहीही करत नाहीत. आता रामचंद्रालाच पळवून घेऊन गेलेल्याचं जेव्हा झालं तेव्हा त्यांच्या अभावे विभीषणाने आज्ञा केली, त्याच्याशिवाय सुग्रीवादिकांनी बाकी आज्ञा केली की हनुमंता तूच हे करू शकतोस. आणि त्याशिवाय आपल्या त्या शेपटीच्या आवरणाच्या आत हे सुरक्षित म्हणून ठेवलेले असताना त्याही परिस्थितीत आपल्याकडनं ही थोडीशी काहीतरी गलथान कारभार झाला असं वाटल्यामुळे हनुमंत आलेले होते. पण आता इथे आपण आपल्या मनाने शत्रू आहेत खरं सांगायचं म्हणजे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांचे, त्यांचं पारिपत्य परस्पर आपण करायचं नाही ह्या भूमिकेतून हनुमंतांनी दुसरीच एक युक्ती योजली बुद्धिमत्तां वरिष्ठमच्या योजनेतली, की त्यांनी त्या कामाख्या देवीच्या त्या मूर्तीमध्ये प्रवेश केला. आणि जेव्हा हे समोर आले अहिमई रावण, की आता त्यांच्या मनात होतं की आता ह्या दोघांना बंदिस्त केलेलंच आहे, तर त्यांचा बळी देऊन टाकायचा विषय संपला आणि आपल्या देवीला पण तृप्त केल्यासारखं होईल. हे चांगले दिसतात बळी देण्याच्या योग्यतेची व्यक्ती. आणि हे सगळी जय्यत तयारी करून जेव्हा समोर येतात तेव्हा हनुमंत अर्थातच कामाख्या देवीच्या आत घुसलेले होते आणि त्यामुळे त्यांनी तिथूनच देवीच्या आवाजामध्ये बोलायला सुरुवात केली, हे माझ्या भक्तांनो, माझे जे बळी आणलेले आहेत ते मला त्वरित द्या आणि ते मी कच्चे चावून खाणार आहे. मला शस्त्राने आघात करून ते नको आहेत.
देवी साक्षात अतिशय घनगंभीर वाणी ते बोलते असं कळल्यानंतर अहिमही रावण ज्या स्वतःच्या मायाव्य विद्येच्या साहाय्याने हा अचरटपणा त्यांनी केलेला होता, तशाच प्रकारच्या मायावी विद्येत जणू काही ते स्वतःच फसले. आपण दुसऱ्यासाठी एखादं काहीतरी कुभांड रचावं ना, त्याच कुभांडात ज्याने रचलं तो अडकावा, असा जणू काही प्रकार इथेच करायचं आणि इथेच भोगायचं, असं आपण म्हणतो ना, कर्म, तसाच प्रकार आहे. त्यामुळे अशा प्रकारचा आवाज आला, हा ती कामाख्या देवीच बोलते आहे असं मनात आलं आणि त्यांनी उचलून राम आणि लक्ष्मणांना तिथून असे 2 हात आले अक्षरशः कामाख्या देवीचे, आणि ते दोन्ही हाताच्या साह्याने हळूच त्या राम आणि लक्ष्मणांना, या मोठ्या आकाराची देवी झालेली होती, त्यांनी हळूच असं आपल्या पाठीमागे लपवलं आणि ते सगळे झाकळदंड वगैरे होते ते तोडले आणि तोडल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हनुमंतांच्या डाव्या आणि उजव्या खांद्यावरती त्यांना बसवलं आणि हनुमंत प्रकट झाले आणि त्यांनी युद्ध पुकारलं. हनुमंतांच्याकडे अर्थातच स्वतःची गदा वगैरे होतीच, पण आपले स्वामी आहेत ते युद्ध करतायत असं म्हणत्या क्षणी रामाने बाण काढला, लक्ष्मणाने बाण काढला, अहिवहीवरती सोडले बाण. पण गंमत अशी व्हायची, जेव्हा जेव्हा ही दोन्ही मंडळी खाली पडायची निश्चित होऊन, त्यांना बाण लागून रक्त जोरजोरात वाहत आहे, कुठलं एक बाणी राम, एकदा बाण मारला की परत गरज लागणार नाही, इतका जबरदस्त असलेला रामाचा बाण, तो बाण लागून हा पडायचा. पण काहीतरी परिस्थिती अशी व्हायची की थोड्या वेळानंतर हे दोघंही मृत पावलेले पुन्हा जिवंत होऊन युद्ध सुरू करायचे. हा जेव्हा प्रकार सुरू झाला तेव्हा ह्यांना काय कळेना असं झालं. युद्ध एका बाजूला सुरूच आहे, तेव्हा हनुमंतांनी आपल्या खांद्यावरनं ह्या दोघांना खाली उतरवलं, तोपर्यंत तुम्ही युद्ध सुरू ठेवा आणि आपण कशामुळे ह्यानं हे परत जिवंत होतात त्याचा शोध लावावा. म्हणून हनुमंतांनी छोटंसं सूक्ष्म रूप घेतलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की काही भुंगे येत आहेत आणि ते भुंगे काहीतरी येऊन त्या प्रेताच्या तिथे काहीतरी असं काहीतरी करतात, काय ते तसं व्यवस्थितपणे लक्षात आलं नाही की त्या मुखाजवळ ते काहीतरी जातात आणि त्याच्यानंतर ही मृत पावलेले हे दोन्ही राक्षस पुन्हा उठून उभे राहतात आणि किंबहुना इतर सैन्यसुद्धा अशा प्रकारे पुन्हा उठून उभं राहतं आणि पुन्हा युद्ध करतं असं लक्षात आलं. हे भुंगे नेमके राहतात कुठे हे बघण्याचा प्रयत्न करत हनुमंत मागोमाग जातात, पण त्याचा कुठल्याही प्रकारचा शोध त्यांना लागत नाही. मग त्यांच्या नक्की लक्षात येतं की ह्या अहिमही रावणांच्या मृत्यूचं रहस्य ह्या अहिमहींच्या पत्नीला माहीत असतं. काही लोक म्हणतात अहिरावणाची पत्नी, काही लोक म्हणतात महिरावणाची पत्नी, पण माझ्या मते अहिरावणाची पत्नी हे जास्त मला संयुक्तिक वाटतं. त्याची पत्नी चंद्रसेना म्हणून होती. त्या चंद्रसेनेला ती नागकन्या होती, नागलोकातनं तिला बळजबरीने ह्या अहिरावणाने, अर्थात कथा थोडीशी थोडक्यात सांगतोय मी आपल्याला, कारण संपूर्ण रामायण म्हणजे जे उपरामायण आहे ते मला सांगायचं नाही आहे. हनुमान पंचमुखी का झाला हेच आपल्याला फक्त सांगायचं आहे आणि त्यामुळे आपण तो विषय प्रामुख्याने बघूया, बाकीच्या कथा थोड्या गौण करू. तर चंद्रसेनेला नागलोकामधून अहिरावणाने पळवून आणलेली होती. तिच्या मनातून तिने ऐकलेली होती कथा की राम नावाचा अशा प्रकारचा, हे ते सुरपणकेचं वगैरे सगळं कथानक ऐकलं होतं, इतकं त्या सुरपणकेला तो राम आवडला, ही कथा तिच्या कानावर आलेली होती आणि त्यामुळे तिच्या मनात, आणि ती पूर्वजन्माची एक प्रकारची योगभ्रष्ट असल्यामुळे तिला प्रभू रामचंद्र हे आपले पती असावेत आणि आपले प्रियकर असावेत अशा प्रकारची तिच्या मनामध्ये एक प्रकारची भावना होती. पण त्या भावनेमध्ये परिपक्वता आलेली नव्हती, त्याच्यामध्ये थोडासा कामाधिक विकार शिल्लक होता. शुद्ध अशा प्रकारचं मन अजून झालेलं नव्हतं त्या चंद्रसेनेचं. पण आतून मात्र तिच्या मनात असं होतं की जो राम म्हणून सांगतात तो पृथ्वीलोकावरती वास करतो, तो भगवंताचा साक्षात अवतार आहे, तो मला पती म्हणून प्राप्त व्हावा, किंवा किमान पती म्हणून नाही मिळाला तरी चालेल, पण दुष्कर्म झालं असं वाटलं गेलं तरी चालेल, पण त्याचा सहवास स्त्री पुरुषासारखा मला प्राप्त व्हावा, अशी अतिशय तीव्र अशा प्रकारची इच्छा त्या चंद्रसेनेच्या मनामध्ये होती. आता या चंद्रसेनेच्या महालाच्या आसपास हनुमंत जाऊन पोहोचले आणि त्यांनी शेपटी आपली लांब केली आणि त्या खिडकी किंवा अन्य कुठल्या तरी मार्गाने जाऊन त्या चंद्रसेनेच्या मानगुटीला असं इतकं पिवळून धरलं की आता तू बोलली नाहीस तर तुझा इथेच म्हणजे त्या आवळल्यामुळे प्राण जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि हनुमंताने आपला चेहरा दाखवला त्या खिडकीतून आणि सांगितलं, चंद्रसेने, तुझ्या या अहिरावण वहिरावणांच्या मृत्यूचं जर रहस्य तू सांगितलंस तर आणि तरच मी तुला सोडेन, नाहीतर या शेपटीने गळा आवळून तुला आता मी ठार मारणार आहे. तेव्हा चंद्रसेना म्हणाली, मारण्याची किंवा काही आणखीन म्हणजे ज्याला काय म्हणू आपण शक्तीचा वापर करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. माझी जर एक छोटीशी अट आपण मान्य केली तर या दुष्टांचा वध करण्याचं किंवा त्यांना का परत परत जीवन प्राप्त होतं, ते पुन्हा पुन्हा मृत पावलेले पुन्हा जिवंत का होतात, हे रहस्य मी आपल्याला सांगायला तयार आहे. मग दरवाजा उघडला गेला. हनुमंत सरळ प्रत्यक्ष समोर जाऊन हजर झाले आणि मग चंद्रसेना म्हणाली की मला एक वचन दे हनुमंता. अर्थात हनुमंताने आपला परिचय दिला
आपण कोण कसं काय वगैरे. तेव्हा तिने सांगितलं की तू रामाचा जर एकनिष्ठ भक्त आहेस, असं मी सुद्धा मनातून कुठेतरी रामाची भक्त आहे, तेव्हा मला खात्री आहे की तू जर मला शब्द दिलास, वचन दिलंस, तर ते मोडणार नाहीस असा माझा विश्वास आहे. हनुमंताने वचन दिलं, पण त्यांनी असं सांगितलं की मी माझं वचन असंच देऊ शकतो जे माझ्या स्वामींना त्रासदायक होणार नाही किंवा स्वामींच्या वरती माझ्या वचनामुळे काही ना काहीतरी संकट येणार नाही, अशीच फक्त मी वचनं देऊ शकतो. चंद्रसेना म्हणाली, तुमच्या स्वामीवरती कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही याची मी खात्री देते, पण तुम्ही मला वचन द्या. हे हनुमंता मला वचन दे की ते वचन जर तू दिलंस तर मी अहिमही रावणांच्या मृत्यूचं रहस्य आपल्याला सांगायला तयार आहे. हनुमंताने मग मागचा पुढचा विचार केला नाही. ते म्हणाले, ठीक आहे, मी वचन दिलं. त्याच्यानंतर चंद्रसेना म्हणाली की इथून काही अंतरावरती एक पर्वत आहे, त्या पर्वताच्या कुठल्या तरी अतिशय गुह्य जागी एका गुहेमध्ये एक विशिष्ट प्रकारची पेटी आहे आणि त्या पेटीमध्ये 5 भुंगे वास करत आहेत आणि ते 5 भुंगे स्वर्गातल्या काही गंधर्वांना शाप मिळालेला आहे आणि त्याच्यातून ते शापातून मुळे भुंगे झालेले आहेत आणि त्यांना वश करून घेतलं ह्या अहिमही रावणांनी. त्यांना मरणातून वाचवलेलं आहे. ते काही कारणास्तव मरत होते, त्या मरताना त्यांना वाचवलं आणि बदल्यात त्या भुंग्यांनी या अहिमही रावणांना एक शब्द दिला की तुम्ही आमचं जीवन वाचवलेलं असल्यामुळे आम्ही तुमच्यासाठी आयुष्यभर एक सेवा करू. ती म्हणजे आम्ही स्वर्गलोकातून जाऊन, कारण मुळात ते गंधर्व असल्यामुळे गुप्त मार्गाने जाऊन ते स्वर्गलोकात पोहोचू शकत होते, तेवढी पुण्यही त्यांच्याकडे होती. तर तिथून आम्ही अमृताचे कण आणू आणि जर तुम्ही कधी काळी मृत पावलात किंवा तुम्ही काहीतरी फार मोठे अत्यंत बेशुद्ध वगैरे अशा अवस्थेमध्ये गेलात, तर अमृताचे काही कण आणून तुमच्या मुखामध्ये घातले की तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. तेव्हा पृथ्वी लोकावरती जोपर्यंत आम्ही अस्तित्वात आहोत, म्हणजे हे भुंगे अस्तित्वात आहेत, तोपर्यंत अहिमही रावणांना मृत्यू जणू येणारच नाही. आणि हे असं कळल्याबरोबर अहिमही रावण अत्यंत आनंदित झाले आणि हे भुंगे कुठे राहतात आणि कसे राहतात हे कळणार नाही अशा प्रकारच्या योजनेमध्ये. आणि ते अतिशय एक प्रकारचे आसुरी अशा प्रकारचे आहेत ते भुंगे, सामान्य भुंगे नाही आहेत ते एखादा अहिमही रावण हे त्यांचे मित्र असल्यामुळे ते सोडून अन्य कोणीही त्यांना हात लावण्याचा किंवा त्यांच्यावर काही शस्त्रास्त्र सोडण्याचा प्रयत्न केला तर ते असा करकचून चावा घेतील की समोरची व्यक्ती मृत पावेल, इतकं त्यांच्यामध्ये विष अशा प्रकारचं होतं. आणि परत ते भुंगे असल्यामुळे तलवार किंवा अन्य कुठलं तरी गदा वगैरे असं अस्त्र घेऊन त्यांच्यावर ते सूक्ष्म रूप धारण करू शकतात. त्यामुळे त्यांच्यावरती अशा प्रकारे गदा इत्यादी प्रहार किंवा एखादी तलवारीचा असा वार करून वगैरे त्याला मारता येणं शक्य नव्हतं. असो, पण ती चंद्रसेना फक्त एवढंच सांगते की अशा प्रकारचे भुंगे आहेत आणि ते कुठे राहतात ह्याच्याबद्दल मला नेमकं माहिती नाही, पण अमुक अमुक पर्वतावर कुठेतरी राहतात आणि त्या भुंग्यांचं संरक्षण करण्यासाठी अहिमही रावणांनी इतक्या प्रकारच्या क्लुप्त्या लावलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारची योजना केलेली आहे की सर्वसामान्य मनुष्य किंवा कुठलीही व्यक्ती किंवा देवदेवता सुद्धा त्या भुंग्यांपर्यंत पोचूच शकणार नाही, अशा प्रकारची सगळी योजना केलेली आहे. हनुमंत म्हणाले, ती काही काळजी करण्याचं कारण नाही. चंद्रसेना म्हणाली, अशा रीतीने तुझं ते रहस्य तू वापरलंस आता आणि त्यानंतर जर अहिमही रावणांना मारण्यात तू यशस्वी झालास तर दिलेला शब्द विसरायचा नाही. माझी अट आता काय ती सांगते. माझी अट अशी आहे, प्रभू रामचंद्रांनी माझ्याशी विवाह करावा. आता हनुमंत म्हणाले, विवाह करायचं नाही, कारण ते एकपत्नी एकवचनी अशा प्रकारचा त्यांचा शब्द आहे, तेव्हा ते विवाह करू शकत नाही. मग विवाह करू शकत नाही तर किमान एक रात्र माझ्याशी शय्यासोबत करावी. कुठल्या अर्थाने आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणजे त्यांनी पती पत्नीसारखं माझ्याकडे एक रात्र फक्त राहावं अशी इच्छा चंद्रसेनेने व्यक्त केली. किमान एक रात्र तरी मला माझा भगवान पती परमेश्वरासारखा भेटेल का, अशी तिच्या मनामध्ये आस आहे. आता हनुमंतांची पंचायत अशी झाली की मोठ्या अटीपासून इतक्या छोट्यापर्यंत आलं, ह्याच्या खालची अट आणखीन काही आपण शिथिल करून घेऊ शकत नाही. पण मग त्यांना आठवलं हनुमंताला की त्याने सांगितलेलं होतं, काय शब्द दिलेला आहे की जर मी ज्यांचा दास आहे त्या स्वामींच्या वतीने मी जेव्हा शब्द देतोय तेव्हा तो शब्द पालन करताना माझ्या स्वामींचं जर काहीतरी प्रचंड मोठा अपमान अशा प्रकारचा झाला तर तो शब्द पाळायला स्वामी किंवा मी दोन्हीही बांधील नाहीत, कारण त्यांच्या वरचढ त्यांना त्रासदायक होईल अशा प्रकारचा मी शब्द देऊ शकत नाही. पण आता शब्द देऊन बसलोय म्हणून मी प्रभू रामचंद्रांना माझ्या अखत्यारीत जेवढी क्षमता आहे त्याच्यामध्ये मी अशा प्रकारची विनंती करीन, आर्जव करीन आणि रामाना भाग पाडेन की किमान एक रात्र या चंद्रसेनेबरोबर त्यांनी शय्यासोबत करावी. पण त्या दरम्यान प्रभू रामचंद्रांचा जर कोणत्याही प्रकारचा अपमान झाला तर मात्र ते एक क्षणही तुझ्या महालामध्ये थांबणार नाहीत, असं वचन घेतलेलं आहे हनुमंतांनी. आणि मग तेव्हा ती चंद्रसेना म्हणते, काही काळजीचं कारण नाही, मी माझ्या शरीराचे अक्षरशः पायघड्या करीन, नानाविध प्रकाराने त्या रामचंद्रांना संतुष्ट करीन,
त्यांना कुठल्याही प्रकारचं अगदी असं जराही फुलाने सुद्धा धक्का लागणार नाही अशा प्रकारची सगळी योजना मी करीन, कारण मी मनापासून रामचंद्रांवरती प्रेम करते, मी त्यांची भक्त आहे. भक्त कधी आपल्या स्वामी असतो त्याच्यावरती काही अशा प्रकारचं काही वाईट असं करीत नाही किंवा इच्छित नाही. तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हनुमंत मोठे बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेत, ते म्हणतात ठीक आहे, पारिपत्य नंतर बघू ह्या गोष्टीचं, पहिल्यांदा आधी लगेन कोंडाण्याचं, तसं आधी पहिल्यांदा भुंके शोधण्याच्या मागे लागावं. हनुमंतांनी त्या पर्वताच्या दिशेने उड्डाण करायला सुरुवात केलं आणि विशिष्ट ठिकाणी त्यांना अग्नीच्या ज्वाळा, अशा प्रचंड मोठ्या त्या ज्वाळा ओलांडून अचानक तो अग्नी प्रकट झाला. अग्नीच्या ज्वाळा ओलांडून पुढे जाता येईना. मग हनुमंतांनी अग्नीला नमस्कार केला आणि म्हणाले, हे अग्निदेवा, मी वायूचा पुत्र आहे आणि तुम्ही अग्नी म्हणजे जणू काही माझे काका लागता, तेव्हा मी अतिशय सत्कर्मासाठी इथून जातोय, तेव्हा मला तुमच्या झळा पोचणार नाहीत अशा प्रकारची योजना करून द्या. अग्निदेवांच्या लक्षात आलं की जरी आपल्याला इथे अहिमयी रावणाने विशिष्ट एका प्रकारच्या मायावी शक्तीच्या साह्याने उत्पन्न होण्याची जरी इथे योजना करून ठेवली असली आणि त्यांच्या त्या मंत्रशक्तीच्या साह्यामुळे मला इथे प्रकट होणं जरी आवश्यक वाटत असलं तरीसुद्धा आपण शक्य होईल तेवढं ह्या सत्कर्म करत असल्यामुळे हनुमंताला साह्यभूत व्हायचं अग्नी ठरवतो आणि हनुमंताला पुढे वाट मिळते. पुढे काही अंतर गेल्यानंतर अचानक एक तरणा बांड असा मुलगा आडवा येतो आणि तो म्हणतो, कुठे चाललात? आणि तो युद्ध करायला सुरुवात होते त्या दोघांमध्ये. युद्ध करता करता हनुमंताने आयुष्यात कितीतरी अशा सहज गोष्टी केलेल्या आहेत. सहज म्हणजे आत्ताच जेव्हा इंद्रजिताचा मृत्यू व्हायच्या काही काळ आधी द्रोणागिरी पर्वत उचलून आणलेला प्रत्यक्ष, त्याच्या आधी लंका दहन केलेली, एवढा मोठा तो जलधी म्हणजे एवढा मोठा समुद्र लांगलेला, हनुमंताने काय पराक्रम केलेले नाहीयेत. पण हा एवढासा वयाने अतिशय तरुण वाटणारा असा मुलगा जणू काही हा आपल्याला फार मोठा भारी पडतोय असं हनुमंतांच्या लक्षात आलं. आणि त्याच्याकडच्या काही विशिष्ट मायावी विद्येच्या साह्याने त्याने एकशे काहीतरी मायावी विद्या सोडली आणि हनुमंत काही क्षण बेशुद्ध होऊन पडले आणि त्यांच्यावरती आता गदेचा जोरदार हा मुलगा प्रहार करणार. इतक्या थांब बाळा असं म्हणून कुठून तरी आतून आवाज आला आणि तिकडून एक मगरीतून एक देवीसारखी एक व्यक्ती प्रकट झाली आणि म्हणाली, बाळा, तू यांना मारू नकोस, हे तुझे वडील आहेत. तो मुलगा एकदम कावरा बावरा झाला. काय प्रकार, काय म्हणाले, हे माझे वडील आणि मी त्यांना मारण्याचा प्रयत्न करतोय, हा मूर्खपणा होईल म्हणाले. मग आता हे विशुद्ध पडले, त्यांचं कसं होईल? काही काळजी करू नकोस म्हणाली. ती जी स्त्री होती ती म्हणाली की माझ्या करंगळीमध्ये अमृत भरून ठेवलेलं आहे, कारण मी शापित असल्यामुळे स्वर्गातली मुळात असलेली एक अप्सरा, तिला शाप प्राप्त झालेला असल्यामुळे मी तेव्हा स्वर्गातलं एक खूण म्हणून माझ्या शरीराच्या एका विशिष्ट भागामध्ये थोडंसं अमृत शिल्लक ठेवलंय देवदेवतांनी. ते अमृत मी ह्याच्या जर मुखात घातलं तर ह्याची बेशुद्धावस्था त्वरित नष्ट होईल. म्हणून हनुमंताच्या मुखामध्ये ती करंगडी घालून ते अमृत हनुमंतांना दिलं गेलं आणि हनुमंत जागे झाले आणि ताबडतोब त्यांनी गदा घेऊन, कुठे आहे माझा तो शत्रू म्हणून सुरुवात करायला गेले. आणि इतक्यात त्या स्त्रीने सांगितलं, थांबा नाथ, तुमच्याच पुत्राचा वध करू नका. हनुमंत जोरजोरात हसायला लागले. हो म्हणाले, बाल ब्रह्मचारी असलेला मी माझा पुत्र कसा काय असू शकेल? मग ती स्त्री म्हणाली की मी एक मगरी आहे मुळात आणि शापित एक प्रकारची अप्सरा आहे, स्वर्गस्थ, आणि मला असा शाप मिळालेला होता की तू मगर होऊन पडशील. माझ्या काही प्रमाद घडला माझा स्वर्गलोकामध्ये, त्यामुळे मला तो शाप मिळालेला होता. त्रेतायुगामध्ये जेव्हा लंका दहन करायला हनुमंत येतील आणि लंका दहन करताना ते त्यांना शेपटीला चिंध्या वगैरे गुंडाळून आग लावल्यामुळे ते असा प्रसंग येईल, तेव्हा सगळं जेव्हा लंका दहन करून होईल आणि त्या हनुमंताच्या रुद्रावताराची जेव्हा तृप्ती होईल मनातून, तेव्हा हनुमंत आपली ती शेपटी विझवायला जेव्हा समुद्राच्या किनारी येतील, तेव्हा त्यांच्या धर्मबिंदूच्या साहाय्याने, कारण अशा प्रकारे अतिशय शुद्ध ब्रह्मचर्य ज्यांनी पाळलेलं असतं त्यांच्या शरीराच्या प्रत्येक कणाकणात ओज भरलेलं असतं. आता हे जे ओज असतं, या ओजाच्या साहाय्याने कुठलीही निर्मिती होऊ शकते अशा प्रकारचं ओज त्यांच्यामध्ये असतं. म्हणून अशा प्रकारचे जे दिव्य पुरुष असतात ना, संत महंत, ते बघा असं काहीतरी आशीर्वाद देऊन किंवा काहीतरी असा चमत्कार करून दाखवतात, ते त्या ओजाच्या साहाय्याने. पण कलियुगामध्ये अशा प्रकारचं केवळ स्त्री पुरुषाच्या मिलनातूनच उत्पत्ती होईल अशा प्रकारची योजना करून ठेवली आहे भगवंतानी. नाहीतर द्वापार युगात किंवा अन्य युगामध्ये किंवा अगदी कलियुगात सुद्धा काही प्रमाणात, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काही काळामध्ये जेव्हा नाथादिकांची उत्पत्ती आहे ती बघा माशाच्या अंड्यातून, त्याच्यानंतर हत्तीच्या कानातून, त्या गोबराच्या लिदेतून, अशा प्रकारे गोरक्षनाथ, कानिफनाथ, मच्छिंद्रनाथ अशा प्रकारचे नाथ उत्पन्न झालेले आपल्याला माहीत असतील. द्रोणामधून द्रोण उत्पन्न झाले, द्रोणाचार्य जे महाभारतातली कथा. अशा प्रकारे त्यावेळेची उत्पत्ती ही किंवा कलियुगातली सुद्धा काही सुरुवातीच्या काळातले
उत्पत्ती ही अशी विचित्र पद्धतीने होऊ शकायची मनुष्य प्राण्यांची आणि इतरही प्राण्यांची. आता मात्र पुढच्या भागामध्ये भगवंतांनी जास्त हे जे काही जन्ममृत्यूचं जे काही गुंतागुंत आहे ती थोडीशी सोपी करून ठेवली आहे. स्त्री पुरुषांच्या शारीरिक मिलनाशिवाय आणि विशिष्ट पद्धतीने ते हे झाल्याशिवाय फलधारणा होऊन म्हणजे मनुष्य किंवा अशा प्रकारचे प्राणी निर्मिती होणार नाही असं कलियुगामध्ये ठरवून ठेवलं आहे. पण हे ठरवलेलं आहे याच्यावरनं तुम्ही अशी कल्पना करू नका की द्वापार युगातही हे असंच असलं पाहिजे, त्रेतायुगातही हे असंच असलं पाहिजे, असल्या कल्पना कृपया करू नका. कारण त्रेतायुगामध्ये वानर जातीची मंडळी बुद्धिमत्ता वरिष्ठ असू शकतात. सुग्रीवादी वाली सुग्रीव किंवा हे ते सगळं वानर सैन्य नल नील हे दिसायला वानरासारखे. बरं त्यांच्या स्त्रियांना हवं तेव्हा मानवी रूप आणि हवं तेव्हा वानरी रूप असं प्रकारचं घेता येतं. वानरी रूप घेतलं की शक्ती राहते, मानवी रूप घेतलं की शक्ती कमी होते. असले चमत्कारिक प्रकार त्या काळामध्ये नक्की होते. या सगळ्या प्रकारांनी आता बुद्धिप्रामाण्यवाद जेव्हा कलियुगामध्ये येणार तेव्हा बुद्धी गरगरू नये माणसाची म्हणून भगवंतांनी स्वतःच ही योजना केलेली आहे असं शास्त्रात लिहिलं आहे. मी विषयांतर होतं म्हणून जरा हे भरभर सांगतोय. पण सांगण्याचा भावार्थ असा की अशा प्रकारे घर्मबिंदू असे जेव्हा हनुमंतांनी आपले डोक्यावरचे जेव्हा त्या समुद्राच्या म्हणजे लंका दहन करून आल्यानंतर ते सगळे ती उष्णतेच्या साहाय्याने भरपूर घामाघूम झाले हनुमंत. आणि तो असा घाम जेव्हा हे केला तेव्हा मगरीने तो घाम गिळला तोंडाच्या साहाय्याने आणि तरीसुद्धा तिला गर्भ राहिला. हे सगळं लीलेचाच भाग आहे. आणि त्या गर्भापासून उत्पन्न झालेला हा मुलगा म्हणजे मगरीच्या स्वरूपातून झाला म्हणून त्याचं नाव मकरध्वज अशा प्रकारचं ह्याला हनुमंताचा मुलगा मानतात. आता ही जी कथा सांगतोय त्याप्रमाणे. आणि मकरध्वजाची आणि हनुमंताची समोरासमोर त्या मगरीने म्हणजे मगररूपी अप्सरेने भेट घडवून दिली आणि ती म्हणाली की आता हा मुलगा एकदा माझ्या वडिलांच्या म्हणजे त्याच्या वडिलांच्या म्हणजे माझ्या हनुमंतरूपी माझ्या प्राणनाथाच्या हातात दिला की मला ह्यातून मला जो उशाप मिळालेला आहे त्याच्याप्रमाणे मी पुन्हा माझ्या स्वर्गलोकी पुन्हा अप्सरा होऊन जगायला मोकळी होणार आहे. आणि त्याप्रमाणे तिची सुटका झाली आणि ती अप्सरा होऊन स्वर्गलोकी निघून गेली. हे झाल्यानंतर मग अर्थातच पुढचं सगळा मार्गक्रमणा सांगायला स्वतः तिथे मकरध्वज होता. त्याला माहीत होतं की कुठल्या भागामध्ये कसं जायचं, कुठले काय अडथळे पार करायचे. सगळे वाटेतले अडथळे पार करायला मकरध्वजाने मान्यता दिली. कारण आपल्या वडिलांना सहाय्य करणं हे त्याला योग्य वाटलं, धर्मे वाटलं. तोपर्यंत काय होतं पाताळ लोकी तो राहत असल्यामुळे आणि ती मगर राहत असल्यामुळे आतापर्यंत ते त्या शापाच्या प्रभावामुळे अहिमही रावणांचं संरक्षण करत होते किंवा त्यांना मदत करत होते. आता मात्र अधर्माची साथ सोडून धर्माच्या बाजूने लढण्याच्या दृष्टिकोनातून मकरध्वज पित्याला हे सामील झाले आणि त्यांनी पुढचं सगळी मार्गक्रमणा दाखवली. आणि वाटेत मकरध्वज सहजच म्हणाला पिताश्री गंमत अशी आहे की ते जे 5 भुंगे आहेत ते 5 आहेत संख्येने आणि ते इतके विचित्र आहेत की त्यांना मारण्याची काहीतरी विशिष्ट कला जर तुमच्याकडे असेल, माझ्याकडची कुठलीही शस्त्र अस्त्र ही त्याला मारू शकणार नाही अशा प्रकारची त्यांची रचना आहे. अशा प्रकारचा त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे देवदेवतांकडनं आणि त्यामुळे त्यांना मारण्याची काहीतरी विशिष्ट योजना आपल्याला शोधून काढावी लागेल. आणि ती जर आपण व्यवस्थितपणे पार पाडली तर आणि तरच त्या भुंग्यांचा नाश होईल. आणि भुंगे नष्ट पावले तरच ते अमृत सिंचन करणार नाही आणि तरच अहिमहिम रावण हे मृत्यू पावतील. हनुमंत अर्थात बुद्धिमत्ता वरिष्ठ माहिती ते म्हणाले काही काळजीचं कारण नाही, भुंगे कुठे आहेत ते फक्त दाखव. ते म्हणाले उघडलं रे उघडलं, ज्या पेटीमध्ये ते राहतात त्या पेटीतून ते ज्या ज्या क्षणी अहिमही रावणांचा मृत्यू होतो किंवा त्यांना मोठं प्राणसंकट येतं तेव्हा आपोआपच त्यांना शक्ती प्राप्त होते आणि ते त्या पेटीतून आपोआपच गुप्त मार्गाने बाहेर पडतात अतिशय सूक्ष्म रूप घेऊन पेटीच्या छोट्याशा छिद्रातून आणि स्वर्गलोकी जाऊन अमृत घेऊन येतात काही क्षणात आणि ते त्याच्यावरती सिंचन करतात. आणि त्यामुळे एरवी ती बंदिस्त असते पेटी. ती पेटी उघडली जर कोणीतरी एखाद्या व्यक्तीने तर ते त्यांच्याकडे अतिशय अतिशय जहाल अशा प्रकारचं विष आहे आणि त्या विषाचा डंख ते त्वरित अगदी काही म्हणजे निमिषात डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तेवढ्या वेळात ते त्या डंख मारून समोरच्या व्यक्तीला 5ही बाजूनी म्हणजे एखादा तुम्ही मारण्याचा प्रयत्न चुकून हाताने वगैरे केलात तर हो शक्य आहे, पण तोपर्यंत बाकीचे तुम्हाला डंख मारतील. आणि त्यांचं विष हे असं आहे की ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नाही, त्या विषयावरती कुठलाही उतारा नाही. पण त्यांना बेसावध अवस्थेमध्ये जर त्या भुंग्यांना मारलं तर त्यांनी डंख मारायच्या आधी आणि 5नाही एकाच वेळी मारलं तर आणि तरच शक्य आहे की हे त्यांना नष्ट करणं. आणि ते नष्ट झाले तर अर्थात अहिमय रावणांचा मृत्यू होणार. हे सगळं ऐकल्यानंतर हनुमंत म्हणाले काय काळजी करू नका. तिथपर्यंत जातात वाटेत भरपूर साप लावलेले असतात, अनेक प्रकारची अस्त्र ठेवलेली असतात. त्या सगळ्यांचा मकरध्वज आणि हनुमंत दोघंही लागून बिमोड करतात. त्या पेटीपर्यंत येतात आणि पेटीचं झाकण उघडण्याआधी हनुमंत 5 मुख स्वतःच्या शक्तीला
वन्दे वानरनरसिंहाखगरात् क्रोद्धाश्ववक्त्रां चीतं नानालङ्करणं त्रिपञ्चनयनं देदीप्यमानं ऋचाहस्ताब्जैर्शिखेतपुस्तक सुधाकुम्भाकुशाद्रिनहलं खटाङ्गपहनी भूरुहौ च दशभुजं सवारी गर्वापहम् स्वतःचं कपिरूपी म्हणजे वानररूपी मुख आहेच, त्याच्याबरोबर एक सिंहाचं मुख, एक हयाचं म्हणजे घोड्याचं मुख, एक गरुडाचं मुख आणि एक वराह म्हणजे डुकरासारखाचं मुख, अशा प्रकारची 5 मुख, स्वतःचं एक मुख खेळून इकडे 2 आणि इकडे 2 अशा प्रकारची पंचमुखी झाला. आणि अशीच मुख का घेतली तर यांना कराल दाढा किंवा त्यांचं ज्याच्या साह्याने म्हणजे आता त्या गरुडाला उत्तम अशा प्रकारची चोच, ज्याने तीक्ष्ण अशा प्रकारचं मृत्यू एखाद्या गोष्टीशी कापून टाकता येऊ शकते. सिंहाच्या दाढा भयानक किंवा दात भयानक कराल असतात. तसंच जो वराह जो आहे त्याचे सुद्धा असे चुळे असे रोवू शकतो किंवा आतल्या दाढा भयंकर कराल असतात. आणि त्याचबरोबर घोड्याचे सुद्धा असतात. आणि दुसरं म्हणजे या आणि स्वतः कपी हनुमंत तर काय वायुपुत्र आहेच, तेव्हा या बाकीच्या 4 मुखांच्या साह्याने मोठा हुंकार घेता येऊ शकतो. श्वासोच्छ्वासातला असा मोठा अगदी श्वास असा आत ओढला घेऊ शकतो. अशा प्रकारची क्षमता असलेली रूपं घेणं गरजेचं होतं. आणि ती रूपं अशी घ्यायची किंवा ती तोंड अशी स्वतःची धारण करायची की ज्यांना दैवी अंश आहेत. गरुड त्याच्याबद्दल आपण तर स्वस्ति न इंद्रो वगैरे मंत्र म्हणतो, तो तार्क्ष म्हणजे अर्थात गरुडच आहे. स्वस्ति न इंद्रो हा गरुडाचा मंत्र आहे. अरिष्ट नेमे स्वस्तिनो बृहस्पती म्हणजे तो तार्क्ष त्याच्यातला जो शब्द आहे तो अर्थात गरुडासाठी आहे. नरसिंहाच्या अवतारात तर नरसिंहाचं म्हणजे सिंहाचं तोंड आपण बघतो. हयग्रीव अवतारामध्ये हयाचं म्हणजे घोड्याचं तोंड पण आपण अवताराचं बघतो. आणि अर्थातच वराह अवतार तर साक्षात भगवान विष्णूंचा आहेच. तर अशा प्रकारे अवतारी स्वरूप असलेली जी मुख आहेत ती धारण का करायची तर हनुमंतामध्ये ती दैवी शक्ती आहे. त्याच्या साह्याने दैवताच तयार होऊ शकते, आसुरी तयार गोष्ट होऊ शकत नाही जणू काही. आणि म्हणून अशा प्रकारची 5 मुख धारण केली. पेटी उघडली आणि इतक्या जोराने श्वास आत घेतला की आता जे भुंगे असतात ते हवेत उडणारे असतात. त्या इतक्या जोराने हवा आल्यानंतर म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही अशा रीतीने 5ही मुखामध्ये ते भुंगे इतक्या जोरात खिचले गेले की त्यांना डंख मारायच्या आत हनुमंतांच्या त्या 5ही मुखांनी त्यांचं चूर्ण केलं जातच होतं. 4ही मुखांनी चूर्ण होतच आलं. इतक्यात त्यातला जो वरिष्ठ होता, जो नेमका कपिमुखामध्ये येत होता, तो धावत पळत त्याच्या लक्षात आलं की आता ज्या अर्थी असा वारा आलाय त्या अर्थी ह्या वाऱ्याच्या साह्याने आपण मरणार आहोत. आणि आपल्या मृत्यूच्या आधी अगदी दाढ लागणार आणि त्याचं चूर्ण होणार त्याच्या आधी त्राहिमाम त्राहिमाम असं ते जोरजोरात भुंगा तो ओरडायला लागला. आणि हनुमंताने असं त्राहिमाम हा भुंगा का म्हणतोय आणि तो म्हणाला की हे हनुमंता, मी तुला ओळखतो आणि तुझ्यामुळे आमचा उद्धार होणार आहे, तेव्हा कृपया तू आम्हाला टाकू नकोस. तर काय कर, तर तू आम्हाला या संकटातून वाचवतोयस, आमचा खरं म्हणजे उद्धार करतोयस. तर मला जर मारलं नाहीस तर तुझ्या एका कामाला मी उपयोगाला येणार आहे, तुझ्या कार्यामध्ये मी सहभागी होणार आहे, तुझ्या कार्यामध्ये मी उपयुक्त ठरणार आहे. तेव्हा मला तू प्राणदान दे. मी तुला वचन देतो की मी तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही आणि आजपासून मी ते अमृत सिंचन करणार नाही. बाकीच्या 4 तोपर्यंत चूर्ण झालेलं होतं. दाढाने याचं खाऊन चावून फेकून दिलेलं होतं, थुंकून टाकायचं, कारण त्याच्या शरीरात विष असलेलं ते बेनेल म्हणून त्या बाकीच्या 5 मुखांनी ते फेकून दिलं, 4 मुखांनी. आणि हनुमंताने आपल्या मुखातून तो भुंगा हातावर घेतला आणि त्याला विचारलं, काय मदत करशील? ते म्हणाले, तुम्ही चंद्रसेनाला शब्द दिलाय ना की 1 रात्र राहायला येणार आपल्याकडे कोण? प्रभू रामचंद्र. तर त्यांचा अपमान जर झाला तर काय होणार? मग रामचंद्रांना त्यांच्या वचनापासून दूर म्हणजे एका पत्नी एका वचनी एका बाणी ह्याच्यात प्रतारणा केल्यासारखी सीतामाईशी प्रतारणा केल्याचं जे काही पातक लागणार आहे किंवा जे दुष्कर्म घडणार आहे त्याच्यापासून वाचवायचं जर असेल तर मी जाऊन ज्या मंचकावरती प्रभू रामचंद्रांना व्यवस्था करणार आहेत बसण्याची निद्रा घेण्याची, त्या मंचकाला, लाकडी मंचकाला आतून असं काही पोखरून ठेवीन, इतकं काही जबरदस्त पोखरून ठेवीन की नुसता जरी हात लागला प्रभू रामचंद्रांचा कसा आहे हा मंचक असं बघण्यासाठी तरी तो मोडून पडेल. आणि असा अपमान झाला की प्रभू रामचंद्रांनी एकही क्षण तिथे थांबू नये, म्हणजे त्यांच्या व्रताचंही उल्लंघन होणार नाही, तुम्ही दिलेला शब्दही कुठे खोटा पडणार नाही. आणि ह्या दोन्ही गोष्टी साधतील आणि आपल्याला जे महिरावणांचा मृत्यू साधायचा आहे तोही यातून साध्य होईल. अशा प्रकारे हनुमंत पंचमुखी झाले. पुढे सांगण्याची आवश्यकताच नाही, सगळं तसंच घडून आलं ठरल्याप्रमाणे. आणि ते भुंगे गेल्यानंतर रामचंद्रांनी आणि लक्ष्मणांनी मारलेल्या बाणांच्या साह्याने दोघे अहिमही रावण मृत्यू पावले.
काही लोक असं म्हणतात महिरावणाचा त्यातला जो मृत्यू होता तो प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला खांद्यावर घेऊनच लढाई करून होता, असं त्याला काहीतरी शाप होता असं सांगतात. आता ते सत्य काय त्यातलं ते मला माहिती नाही, पण तेही उपकथानक सांगतो. म्हणून महिरावण पायाखाली पडलाय किंवा असा समोर युद्धाला आणि राम आणि लक्ष्मण खांद्यावर बसलेले अशा प्रकारचं चित्र आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतं. तर असो, अशा प्रकारे अहिमही रावणांचा नाश झाला आणि चंद्रसेनेला दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रभू रामचंद्र जेव्हा त्यांच्यासमोर आले, सर्व बाकीचं सांगण्याची आवश्यकता नाही, तेव्हा भुंग्याने ते सगळं पोखरून ठेवलेलं होतं तो मंचक, आणि रामचंद्र गेले आणि फक्त त्याला असं नुसतं हात लावतात न लावतात तोपर्यंत पलंग मोडून पडला. अशा प्रकारे आमच्या स्वामींचा अपमान झाला. रामचंद्र म्हणाले, हे काय आहे, माझ्यासाठी बसायला म्हणून ठेवलंस, म्हणजे मी जर बसलो असतो चुकून तर मला हशात आला असता सक्क माझा, असं रामचंद्र जणू काय म्हणाले. हनुमंतांनी वगैरे सांगितलं की अशा प्रकारे माझ्या स्वामींचा अपमान झालेला आहे आणि त्यामुळे मग आपण काय करणार, आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आता हे दिलेला शब्द पाळण्यासाठी बांधील नाही. मग ती खूप वंचना करायला लागली, जोरजोरात रडायला लागली. चंद्रसेना म्हणाली, काय आहे, इतो नष्टस्ततो भ्रष्ट, हा म्हणजे दोन्ही बाजूनी माझे नाश पावला, माझा पती होता अहिरावण तोही तुम्ही मारलात आणि आता मी विधवा झाले आणि मला राम माझं आवडतं जे दैवत होतं ते मला मिळणार होतं, त्याच्याच एक रात्रीची केवळ संगत मला हवी होती, तीही माझी तुम्ही घालवलीत. अशी माझी कामाची आसक्ती आतली अपूर्ण ठेवून एखादा पुरुष जाणे, बदल्यात मी तुम्हाला शाप देऊ शकते, तुम्हालाही अशा प्रकारे त्या स्त्रीचा विरह होईल किंवा करावा लागेल. आणि म्हणून सीतेला वनवासात सोडायची वेळ आली होती. प्रभू रामचंद्रांच्या ते लक्षात होतं, पण बदल्यात हनुमंत आणि सगळ्यांनी त्यांना समजवलं आणि आकाशवाणी झाली की हे चंद्रसेने काळजी करण्याचं कारण नाही. पुढच्या जन्मात जेव्हा हे रामचंद्र हा विष्णू भगवंत जेव्हा कृष्णाचा जन्म घेईल तेव्हा तू त्याची अतिशय आवडती पट्टराणी राणी सत्यभामा होशील. आणि म्हणून पुढच्या जन्मामध्ये ही चंद्रसेना सत्यभामा झाली आणि कृष्ण भगवंतांना वर्णारी झाली आणि अर्थातच तिची मनाची सगळी जी काही भगवंताबद्दलचं जे प्रेम होतं ते पूर्ण करायला तिला वाव मिळाला. असं हे चंद्रसेनेचं आख्यान आणि अर्थातच असा 5 मुखांचा हनुमंत झाला. तेव्हा हनुमंताचा एरवी आपण अवश्य धावा करायचा. आपणही ह्या कथेच्या निमित्ताने त्यांचं एक वाक्यात जे आपल्याला रामरक्षा स्तोत्रामधली जी त्यांची स्तुती आहे ती आपण मुद्दाम हनुमंताच्या स्तोत्राच्या निमित्ताने करूया. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महाबली हनुमान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. तर सांगण्याचा भावार्थ यातला असा, अशासाठी हनुमान पंचमुखी झाले. मग त्या पंचमुखी होण्याचं जे त्यांचं स्वरूप होतं ते फक्त काही क्षणांपुरतं होतं. तेव्हा त्या स्वरूपाने एकादश रुद्रातला साक्षात हनुमंत हा एकादश रुद्रातला एक रुद्र आहे, साक्षात अवतार घेऊन आलेला आहे. महारुद्र अवतार हा अनादिनाथ पूर्ण तारावयासी वगैरे वगैरे अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. भीमरूपी महारुद्रा अशा प्रकारे समर्थांनी वर्णन केलं आहे हनुमंतांचं. सगळ्यात ह्याच्यामध्ये रुद्रावतार म्हणून वर्णन केलेलं आहे. तर रुद्र म्हणजे ही देवता संहाराची देवता आहे. तेव्हा अगदीच जेव्हा नाकाकडे सूत येईल, शब्दप्रयोग नाकाकडे सूत हे कोकणच्या प्रांतामध्ये वापरतात, अगदी जेव्हा गळ्यापर्यंत पाणी येईल असं जेव्हा संकट येईल त्याच वेळी पंचमुखी स्वरूपाच्या हनुमंताला अगदी जोराने हाक मारावी की कुठल्याही प्रकारचं संकट असू दे, तो पंचमुखी हनुमंत दोन्ही प्रकाराने म्हणजे बुद्धिमतां वरिष्ठम ह्या पद्धतीने सुद्धा, जसं चंद्रसेनेला दिलेल्या शब्दातून पळवाट कशी काढून घेतली बघा, आणि त्याचबरोबर अतिशय कठीण असलेला अशा प्रकारचं ते त्या भुंग्यांचा शोध घेणे आणि उत्तम बुद्धिमत्तेच्या साह्याने त्यांना ठार मारण्याची जशी योजना केली आणि दुष्ट शक्तींचा पासून आपल्याला वाचवलं आणि एकाच वेळी नृसिंह, वराह, हयग्रीव, गरुड ह्या 4ही शक्ती आणि स्वतः हनुमंताची शक्ती, एवढ्या 5 शक्ती तिथे एकत्र आलेल्या आहेत. एवढं त्याचं महान आणि अतिशय उच्च दर्जाचं शक्तिमान अशा प्रकारचं रूप आहे. आणि म्हणून आपल्याला जर कुठल्याही प्रकारची भीती वाटली, कोणत्याही प्रकारचे अभिचारिक मंत्राधिक वगैरे जे काही करणी प्रयोग, अमुक प्रयोग, दुष्ट काही शक्ती आपल्यावरती सोडलेल्या असल्या किंवा अन्य काहीही असलं, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. पंचमुखी हनुमंतांचं कवच मिळतं. ललिता प्रकाशन, मी त्यांचा काही जाहिरातदार वगैरे नाही आहे किंवा त्यांचा काही कुठल्या प्रकारचा काय म्हणू आपण त्याला भाट वगैरे नाही आहे की त्यांची स्तुती करणारा, पण ललिता प्रकाशन, झावबाची वाडी, गिरगाव, मुंबई इथलं जे प्रकाशन आहे ललिता प्रकाशन म्हणून, त्या प्रकाशनाने शुद्ध पाठ म्हणून सुदर्शन संहितेमध्ये दिलेला अशा रुद्रयामल तंत्रातल्या सुदर्शन संहितेमध्ये पंचमुखी हनुमंतांचं कवच दिलेलं आहे. त्या कवचाचा पाठ अवश्य करायचा आणि नित्यसुद्धा करायला हरकत नाही. पण लक्षात ठेवायचं की आपण हे जे शस्त्र वापरतो आहोत ते अतिशय जालिम शस्त्र वापरतो आहोत, जालिम अस्त्र वापरतो आहोत. हनुमंतांना आपण भरीला घालतो, कुठल्या महासंकटाच्या वेळी त्याला भरीला घालायचं. उगाच उठसूट आपलं पंचमुखी हनुमंत असंच मस्करी म्हणून वाचायचं नाही.
आणि जरी आपण प्रेमाने आदराने भक्तिपूर्वक वाचलं तरी त्याच्या पाठीमागची भावना लक्षात घ्यायची. हनुमंत विशिष्ट कारणापुरतेच पंचमुखी झालेले आहेत. तेव्हा संपूर्ण उपासना आपण हनुमंताच्या प्रेमळ अशा प्रकारच्या रूपाचीच करतो आहोत. पण जर काही माझ्यामध्ये काही उणिवा आल्या, माझ्यात काही दुष्टशक्ती आल्या किंवा अन्य काही मला त्रास झाला, त्यातून वाचण्यासाठी असं समजून त्यासाठी आपण पंचमुखी हनुमंताची अवश्य उपासना करावी. पंचमुखी हनुमंताचं छायाचित्र किंवा असं छायाचित्र तर काढता येणं शक्य नाही, चित्र आपण आपल्या दरवाजावरती अवश्य लावायला हरकत नाही, जेणेकरून घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही. असं असंख्य सांगता येण्यासारखं भरपूर आहे. अशा पंचमुखी हनुमंताला आपण आता साष्टांग वंदन करूया. व्हिडिओच्या माध्यमातून साष्टांग करणं शक्य नाही, पण मनातून साष्टांग आणि हृदयाशी ही कमलमुद्रा हाताची करून मी हनुमंताला मनस्वी नमस्कार करतो. श्लोक मगाशी म्हटलेला आहेच. घाईघाईने हे सगळं आपल्याला जरा चरित्र सांगितलं आहे. कारण काय तर अगदी सखोल सांगत बसलो, अवकाश सांगत बसलो तर खूप वेळ जाईल आणि एवढ्या वेळेचं आख्यान ऐकायला आपल्याला आजकाल कलियुगामध्ये धांदल आहे. त्यामुळे झटकीपण आपल्याला उत्तर हवं असतं. म्हणून ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला पंचमुखी हनुमंतांची ही कथा सांगितली. ह्या कथा श्रवणाने आपल्यावरती पंचमुखी हनुमंत हे प्रसन्न होत, हनुमंताची आपल्यावरती कृपादृष्टी हो आणि अशा प्रकारे भगवंतांनी माझ्या मुखातून हे पंचमुखी हनुमंताचं कवच म्हणजे ही स्तुती किंवा हे स्तोत्र किंवा काय म्हणू आपण त्याला, ही कहाणी आपल्याला ऐकवली, ही कथा ऐकवली. आणि ही की माझं कर्तृत्व काहीही नाही, याच्यामध्ये उणं सुद्धा होऊ शकतं. पाठभेद भरपूर आहेत, मी मगाशीच आपल्याला सांगितलं. त्या पाठभेदाकडे आपण लक्ष देऊ नका. हे जे सांगितलेलं ते त्यातल्या त्यात खूप अभ्यास केल्यानंतर ते सार म्हणून आणि उत्तम म्हणून निवडलेलं ते आपल्याला सांगितलं. पुढे मकरध्वजाला सुद्धा सद्गती मिळाली, कारण तेवढं कार्य केलं की मकरध्वजाला तर तोही एक प्रकारचा शापित होता, तोही स्वर्गलोकी पुन्हा निघून गेला. अशा वगैरे उपकथानकं खूप आहेत. अर्थात त्यानंतर रामचंद्र आणि हे आले, रावणाचा वध वगैरे झाला, हे पुढचं सांगण्याची आवश्यकता नाही. तर ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी मी आपल्याला सांगितलेली आहे. ती आपल्या हृदयस्थ परमेश्वराला पोचली असेल अशी कल्पना करतो. आपल्या हृदयस्थ परमेश्वराला सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो आणि आपली आजची आता इथे सुट्टी घेतो, आपल्यापासून रजा घेतो. सर्वांना नमस्कार, धन्यवाद. नर्मदे हर.